आपल्या मनाच्या विरुद्ध कोण वागलं आणि आपल्या मनासारखं जर कोण वागलं नाही तर वैर निर्माण होत असतं. पुढे जाऊन हे वैर भांडणात रूपांतरित होतं. मग ह्या भांडणातून अगदी खुनासारख्या देखील घटना घडत असतात. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या खून प्रकरणामध्ये आपण सुपारी देऊन खून केल्याचा प्रकारही पाहत असतो. आता याच्यामध्ये लहान लहान मुलं सुद्धा मागं नाहीत. असंच एक प्रकरण पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातून समोर आलंय. अवघ्या 7वीतल्या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीचा खून करण्यासाठी सुपारी दिल्याचं प्रकरण समोर आलंय. फक्त हे प्रकरण समोर आलं नाही तर आता ह्या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल झालाय. नेमकं दौंडच्या ह्या प्रकरणात काय घडलंय? इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यानं एका विद्यार्थिनीचा अत्याचार करून खून करण्यासाठी सुपारी का दिली, हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स. तर मुळात हे प्रकरण दौंड मधल्या एका शाळेतलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, नागरिकांना हा प्रश्न पडतो की बऱ्याच युट्यूबवरती बऱ्याच बातम्यांमध्ये आम्ही ही बातमी ऐकली, परंतु याच्यात शाळेचं नाव का सांगितलं जात नाही. तर मुळात प्रकरण हे मुलांचं असल्यामुळं आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळं आपल्याला शाळेचं नाव सांगता येत नाही. तर दौंड मधल्या एका शाळेमध्ये इयत्ता 7वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं त्याचं जे प्रगती पुस्तक आहे त्या प्रगती पुस्तकावर पालकांची सही आणायची होती. ती सही स्वतःच केली. ती सही स्वतःच केल्याच्या नंतर ती सही करताना त्याच्याच वर्गातल्या एका विद्यार्थिनीनं ते पाहिलं. अर्थात त्याची ती वर्गमैत्रीण. आता त्या विद्यार्थिनीनं तिच्या प्रामाणिकपणानं हा प्रकार शिक्षकांना सांगितला की अमुक विद्यार्थ्यानं त्याच्या प्रगती पुस्तकावरती स्वतः सही केलेली आहे. त्याच्यानंतर या शिक्षकांनी, त्याच्या वर्ग शिक्षकांनी या विद्यार्थ्याला जाब विचारला आणि तू स्वतःच सही का केली आहे याचं कारण विचारलं. त्याच्यानंतर या विद्यार्थ्याचा वर्गात अपमान झाला. त्याला शिक्षकांना उत्तरं द्यावी लागली. त्याचा त्याला राग आला. हाच डोक्यात राग धरून या विद्यार्थ्यानं त्याच्या मित्राला त्या मुलीचा गेम करायचं नियोजन केलं. आता ती मुलगी देखील अल्पवयीन आणि 7वीच्याच वर्गात शिकणारी. आता ह्या विद्यार्थ्यानं त्या मुलीच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यासाठी आपल्या एका मित्राला 100 रुपयाची सुपारी दिली. मी तुला 100 रुपये देतो, तू तिच्यावरती अत्याचार कर आणि तिला संपवून देखील टाक. अर्थात काय, थेट खुनाची सुपारी, तीही अवघ्या 7वीच्या विद्यार्थ्यांकडून. सुदैवानं ज्या विद्यार्थ्याला सुपारी दिली त्या विद्यार्थ्यानं हा प्रकार संबंधित मुलीला सांगितला आणि त्यानं सांगितलं की मला ह्या विद्यार्थ्यानं तुझ्यावरती अत्याचार करून तुझा खून करण्यासाठी 100 रुपयाची सुपारी दिलेली आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनी घाबरली. तिनं हा सगळा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला. आता ज्यावेळेस आई वडिलांनी हा घडला प्रकार त्याचा जाब विचारण्यासाठी शाळेत गेले, त्याच्या वर्ग शिक्षकांना, मुख्याध्यापकांना हा प्रकाराबद्दल विचारलं, त्यावेळेस आता आपल्या शाळेची बदनामी होईल म्हणून तिथल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण दाबत असताना या शिक्षकांनी उलट मुलीनेच ह्या विद्यार्थ्यांना 100 रुपये दिले होते अशा प्रकारचं लेखी स्टेटमेंट लेखी एका कागदावरती घेतलं. आता ह्या सगळ्या प्रकरणानं ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय घाबरले होते. शाळेची बदनामी होईल आणि शाळेत असे प्रकार घडतायत म्हणून या विद्यार्थिनीला आणि तिच्या पालकांना या शिक्षकांनी थेट तुम्ही दुसऱ्या शाळेतच ऍडमिशन घ्या अशा प्रकारचा सल्लाही दिला. त्याच्यामुळं या विद्यार्थिनीच्या पालकांचं नुकसान होणार आहे आणि मुलीचंही शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा सगळा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात येताच या मुलीच्या पालकांनी थेट दौंडचं पोलीस स्टेशन गाठलं. दौंडच्या पोलीस स्टेशनमध्ये गोपाळ पवार नावाचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी हा सगळा प्रकार समजून घेतला आणि तेथील महिला पोलीस अधिकारी यांच्याकडून या मुलीला नेमकं काय प्रकरण होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलीनं घडलेली सर्व हकीकत महिला अधिकाऱ्यांकडे सांगितल्याच्या नंतर पोलिसांची खात्री झाली की संदर्भात झालेला जो प्रकार आहे तो खरा आहे. मुलीच्या पालकांच्या आणि मुलीच्या जबाबावरून यामध्ये आता गुन्हा नोंद करण्यात आला असून याच्यामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सुद्धा आरोपी करण्यात आला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक दुसरी आणि महत्वाची बाजू बघावी लागेल. एकतर अलीकडच्या काळामध्ये
अल्पवयीन गुन्हेगारांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे। त्याच्यासाठी नुकतंच सरकारकडून अल्पवयीन गुन्हेगारांचं किंवा अल्पवयीन असण्याचं कायद्यातलं वय हे 14 करावं याच्यावरती कुठंतरी चाचपणी सुरू झालेली आहे। अनेक अल्पवयीन मुलांकडून खुनासारखे आणि गंभीर शारीरिक गुन्हे होत आहेत। याच्यावरती सरकार कुठंतरी उपाययोजना करतच आहे। तोपर्यंतच पुण्यातल्या या दौंडमधून फक्त 7वीच्या विद्यार्थ्यांकडून सुपारी देऊन खून करण्याचा कट आखल्याचा गुन्हा ज्यावेळेस दाखल होतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूचं वातावरण कुठल्या थराला चाललंय हा प्रश्न पडतो। एकंदरीतच काय की सर्वच पालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर रोजचा संवाद करून त्याच्या शालेय जीवनाबद्दल आणि त्याच्या मित्र संगतीबद्दल जाणून घेणं हे गरजेचं आहे। अन्यथा कुठंतरी अशा प्रकारे घटना घडतात त्यावेळेस पालकांनाही नामुष्कीची वेळ येते। मित्रांनो, दौंडमधल्या ह्या प्रकाराबद्दल सामाजिक जाण आणि भान ठेवून तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर कमेंट करून तुम्ही नक्की कळवा। त्याचबरोबर आपलं YouTube चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर देखील क्लिक करा। धन्यवाद।